Good afternoon, students. Last time we have seen our cloning vector cosmid, and today we are going to see the next cloning vector, that is bacterial artificial chromosome. The bacterial artificial chromosome, short form is BAC, BAC. Okay, bacterial artificial chromosome. Okay, now why these are not called vectors? Instead, these are called artificial chromosomes. Why so? Because these bacterial artificial chromosomes are not naturally found. Okay, these are naturally not found in bacterial cell. Instead, these are constructed artificially. Okay, म्हणजे काय? बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म BAC, बॅक असं म्हटलेलं आहे. ओके, आता यांना वेक्टर न म्हणता आर्टिफिशियल क्रोमोझोम्स म्हटलेले आहेत. का बरं वेक्टर्स का म्हटलेले नाहीत? लाईक प्लाझमिड्स आणि कॉस्मिड्स आणि प्लाझमिड्सला आपण वेक्टर्स म्हटलेले आहे, पण इथं बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स म्हटलेले आहेत. दीज आर ऑल्सो क्लोनिंग वेक्टर्स बट नेम्ड ॲज आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. असं का बरं? कारण ते नॅचरली बॅक्टेरियल सेलमध्ये सापडत नाहीत, पण त्यांचं आर्टिफिशियली निर्माण केलं जातं. आणि हे आर्टिफिशियल निर्माण केलेले जे क्रोमोझोम्स आहे ते बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करतात. ओके, त्याच्यामुळे त्याला बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स असं म्हटलेलं आहे. मग ह्याला आर्टिफिशियल वेक्टर का म्हटलेलं नाही, आर्टिफिशियल क्रोमोझोम्स का म्हटलेलं आहे? ओके, आणि हे आर्टिफिशियली का कन्स्ट्रक्ट केलेले आहेत? ओके, व्हाय दीज आर आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड? बिकॉज टू कॉपी और टू क्लोन जीन ऑफ इंटरेस्ट इन बॅक्टेरिया. म्हणजे काय की हे आर्टिफिशियली का कन्स्ट्रक्ट केलेलं आहे? टू कॉपी और टू क्लोन. क्लोन म्हणजे काय? हे एक्झॅक्ट कॉपी करणं. ओके, टू कॉपी और क्लोन. कशाचं क्लोनिंग करणे? जीन ऑफ इंटरेस्ट. ओके, DNA जे जीन सापडतात, म्हणजे त्यापैकी जो आपल्याला इंटरेस्टेड जीन आहे त्याचं क्लोनिंग किंवा कॉपी करण्यासाठी. कशात? बॅक्टेरियामध्ये. किंवा त्या इंटरेस्टेड जीनची जिनॉमिक लायब्ररी तयार करण्यासाठी. ओके, किंवा त्यांचा कॉम्प्लिमेंटरी DNA लायब्ररी तयार करण्यासाठी हे आर्टिफिशियल क्रोमोझोम्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. ओके, आता हे बॅक म्हणजे बॅक्टेरियल क्रोमोझोम्स, आर्टिफिशियल क्रोमोझोम जे आहे ते डिस्कवर्ड बाय हिरोशी सुजुकी इन 1992. ओके, हिरोशी सुजुकी या सायंटिस्टने 1992 फर्स्ट डिस्कवर्ड केलं आहे. कुठे? कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, these BAC or bacterial artificial chromosomes are first discovered by Hiroshi Suzuki in 1992 at California University. Okay, the carrying capacity of vector, that means plasmids and cosmids, is very less. ओके, कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय? कॉस्मिड आणि प्लाझमिड्स हे कशासाठी आहेत? हे वेक्टर्स म्हणजे काय? लास्ट टाइम म्हटलेलं आहे, वेक्टर्स म्हणजे वाहक. एका सेलमधून एका होस्ट सेलपासून दुसरीकडे ट्रान्सफर करण्याचा, वाहून नेण्याचा काम हे वेक्टर्स करतात. ओके, मग हे वेक्टर्स कुठले आहेत? प्लाझमिड्स आणि कॉस्मिड्स. ओके, मग हे जे जीन ट्रान्सफर करतात, ओके, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जे जीन ट्रान्सफरिंग आहे त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी कशी आहे? इट इज व्हेरी लेस. अप टू 5 किलो बेस पेअर्स आहेत. ओके, अप टू 50 किलो बेस पेअर्स आहेत. म्हणजे लेस दॅन 50 किलो बेस पेअर्सचे जेवढे जीन्स मॉलिक्युल्स आहेत, ओके, ते ट्रान्सफर करण्याचं काम हे प्लाझमिड आणि कॉस्मिड्स करतात. ओके, द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ बॅक म्हणजे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ बॅक इज मोर दॅन 50 kbp, 50 किलो बेस पेअर्स आहेत. ओके, अप टू 300 किलो बेस पेअर. म्हणजेच काय आहे की
प्लाझमिड्स आणि कॉस्मिड्स हे काय करतात, 50 किलो बेस पेअरपर्यंतचे जीन जे आहे ते ट्रान्सफर करायचं काम करतात. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल ओके ते कॅरी करू शकत नाही, ते ट्रान्सफर करू शकत नाहीत, म्हणून बॅकचा उपयोग केला जातो. का? त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे, मोर दॅन 50 किलो बेस पेअर्स. आणि कितपर्यंत रेंज आहे त्यांची, अप टू 300 kbp म्हणजे किलो बेस पेअर्स. ओके, द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ बॅग इज मोर दॅन 50 kbp अप टू 300 kbp. ओके, its size is like a small microsome, so it is called as chromosomes. ओके, यांची साईज कशी आहे की लहान मायक्रोसोम, क्रोमोझोमचे लहान सेगमेंटला आपण मायक्रोसोम असं म्हणतो. ओके, मग यांची साईज किती आहे की एक लहान मायक्रोसोम एवढे आहे, त्याच्यामुळे आपण त्याला क्रोमोझोम्स असं म्हटलेले आहे. वेक्टर्स, आर्टिफिशियल वेक्टर्स न म्हणता साईज त्यांची मायक्रोसोम एवढी असल्यामुळे त्यांना आपण क्रोमोझोम्स म्हणतात. ओके, मग ते आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड आहेत म्हणून आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. आणि हे आर्टिफिशियल क्रोमोझोम्स कुठे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत, बॅक्टेरियल सेलमध्ये. ओके, कन्स्ट्रक्टेड इन बॅक्टेरियल सेल, आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. इथे लक्षात मायक्रोझोम्स आहेत, साईजनी मायक्रोझोम्स आहेत म्हणून त्याला आपण क्रोमोझोम्स म्हणतोय. आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड आहेत, आर्टिफिशियली निर्माण, कृत्रिमरित्या निर्माण केलेले आहेत म्हणून त्यांना आपण आर्टिफिशियल क्रोमोझोम्स म्हणतात. आणि कुठे तयार केलेले आहेत, कुठे निर्माण केलेले आहेत, बॅक्टेरियल सेलमध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. ओके, व्हॉट इज मीन्ड बाय बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स, बॅक म्हणजे काय कळालंय. ओके, नेक्स्ट कंपोनंट्स ऑफ बॅक म्हणजे कंपोनंट्स ऑफ बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स, म्हणजे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्समध्ये जे कंपोनंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट कंपोनंट इज REPE, दॅट मीन्स रिप्लिकेशन ई. आणि हे रिप्लिकेशन ई कशासाठी आहे, फॉर प्लाझमिड रिप्लिकेशन अँड रेग्युलेशन ऑफ कॉपी नंबर. जे प्लाझमिड रिप्लिकेशन होतात, रिप्लिकेशन म्हणजे प्रतिकृती तयार करणे, त्यांची जे कॉपी नंबर तयार केलेले आहेत, जेवढे कॉपीज तयार केले आहेत, प्रतिकृती तयार केलेल्या आहेत ते आणि त्यांचं रेग्युलेशनसाठी REPE हा जीन ह्या बॅकमध्ये सापडतात. ओके, नेक्स्ट पार A, पार B and पार C. Now what is पार A, पार B and पार C? Okay. Next gene is पार A, पार B and पार C. Now what is पार A, पार B and पार C? These are the partitioning gene. Partition gene A, partition gene B, partition gene C. The short form is पार A, पार B and पार C. Why these are present? For partitioning F plasmid DNA to daughter cells during cell division. Now what is meant by F plasmid? आपण प्लाझमिडचे प्रकार पाहिलेले आहेत, F plasmid, R plasmid, degradable plasmids, etc. Okay, now what is F plasmid? F plasmid is fertility plasmid and these plasmids are used in conjugation of bacteria. तुम्हाला कॉन्जुगेशन आणि बायनरी फिशन माहितीच आहे. ओके, कॉन्जुगेशन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया अँड बायनरी फिशन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, मग ह्याच्यात काय होतात की फर्टिलिटी प्लाझमिड म्हणजे F पॉझिटिव्ह, ज्यामध्ये फर्टिलिटी F प्लाझमिड प्रेझेंट आहे त्यांना F पॉझिटिव्ह प्लाझमिड्स असं म्हणतात आणि ज्यामध्ये F प्लाझमिड प्रेझेंट नाही त्यांना F निगेटिव्ह प्लाझमिड्स असं म्हणतात. ओके, ज्यामध्ये F प्लाझमिड आहे त्यांना F पॉझिटिव्ह प्लाझमिड्स आणि ज्यात नाही त्यांना F निगेटिव्ह प्लाझमिड्स असं म्हणतात. ओके, आणि हे F प्लाझमिड्स काय करतात की ज्यावेळेस कॉन्जुगेशन होत असतं म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, ओके, असे दोन प्लाझमिडचा कॉन्जुगेशन होत असतो त्यावेळेस F पॉझिटिव्ह प्लाझमिड त्यांच्यातला क्रोमोझोम्स जे आहेत म्हणजे जे जीन्स आहेत ते F निगेटिव्हमध्ये ट्रान्सफर करतात. ओके, मग हे पार्टिशनिंग करताना ओके DNA पार्टिशनिंग करण्यासाठी हे जीन्स पार्टिशन A, पार्टिशन B आणि पार्टिशन Cचा उपयोग केला जातो. ओके,
par A, par B, C for partitioning F plasmid DNA to daughter cells during cell division. Okay, इथे लक्षात. Now next content is selectable markers. आता हे सिलेक्टेबल मार्कर्स मी पहिल्यापासूनच सांगत आलेले आहेत. फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स, these are nothing but the antibiotic resistance. Okay, some bags have lac Z at cloning site. Okay, आता हे अँटीबायोटिक रेजिस्टन्स कशासाठी आहेत की क्लोनिंग साइट्स आहेत हे. ओके, हे क्लोनिंग साइट्स म्हणजेच सिलेक्टेबल मार्कर्स म्हटलेले आहेत. प्लाझमिड्समध्ये AMPR आणि TETR म्हटले एम्पिसिलिन R म्हणजे रेजिस्टन्स. ओके, अँटीबायोटिक आणि TET टेट्रासायक्लिन R म्हणजे टेट्रासायक्लिन रेजिस्टंट अँटीबायोटिक प्रेझेंट आहेत. ओके, हे सिलेक्टेबल मार्कर्स आहेत कशासाठी की क्लोनिंग साइट्स आहेत हे. मग बॅगमध्ये लॅक झेड म्हणून सुद्धा एक सिलेक्टेबल मार्कर आहे. ओके, व ह्याच्या व्यतिरिक्त बॅगमध्ये T7 अँड SP6 फेज प्रमोटर्स प्रेझेंट आहेत. ओके, T7 अँड फेज प्रमोटर्स म्हणजे काय? फॉर ट्रान्सक्रिप्शन ऑफ इन्सर्टेड जीन. ओके, इन्सर्टेड जीन म्हणजे काय? आपल्याला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे की ज्याचा आपल्याला क्लोनिंग तयार करायचे आहेत, हे जीन्स आपण ज्या वेळेस बॅक्टेरियल सेल्समध्ये ट्रान्सफर करतो त्याची ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिकृती तयार करणे. ओके, रिप्लिकेशन ट्रान्सक्रिप्शन. ओके, हे प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना प्रमोट करण्यासाठी T7 आणि SP6 फेज प्रमोटर्स उपयोगाला येतात. ओके, T7 अँड SP6 फेज प्रमोटर्स फॉर ट्रान्सक्रिप्शन ऑफ इन्सर्टेड जीन्स. ओके, आपण आता याचा डायग्राम बघूयात. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ बॅग PCC1 bag. Okay, and it is discovered by Hiroshi Suzuya in 1992 at California University. Okay, the base pair is 8.1 kilo base pair. Okay, आता ह्याचे जे कंटेंट्स आहेत ते आपण बघूयात. तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की REPE कशासाठी आहे? फॉर रिप्लिकेशन अँड रेग्युलेशन ऑफ कॉपी नंबर. हा जो पोर्शन दाखवलेला आहे पिंकमध्ये REP, ह्याचं काय आहे? रिप्लिकेशन अँड रेग्युलेशन ऑफ कॉपी नंबरसाठी. ओके, प्रत्येक प्लाझमिड आणि कॉस्मिडमध्ये मी ओराय जे सांगितलेलं आहे हे एकच दाखवलेले होते. ओके, ओराय म्हणजे काय? ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन. O स्टँड्स फॉर ओरिजिन, RI स्टँड्स फॉर रिप्लिकेशन. ओके, द शॉर्ट फॉर्म ओराय. ORI T and ORI V. In bag ORI T and ORI V are present. म्हणजे दोन रिप्लिकेशन साइट्स इथं प्रेझेंट आहेत. मग याच्यात दोन रिप्लिकेशन साइट्स कशाला? कॉस्मिड आणि प्लाझमिडमध्ये एकच आहे, त्याला आपण फक्त ORI असं म्हटलेलं आहे. ओके, इथे ORI V आहे आणि ORI T आहे. T स्टँड्स फॉर ट्रान्सफर. ओके, आता ORI Tचं काय काम आहे की हा जो बॅग आहे डबल स्ट्रँडेड DNA आहे. ओके, हा बाहेरचा आहे एक स्ट्रँड आणि आतील एक स्ट्रँड. ओके, इट इज डबल स्ट्रँडेड. ORI T काय करतोय की हा जो सिंगल स्ट्रँड आहे त्याचा रिप्लिकेशनसुद्धा ट्रान्सफर करू शकतात फ्रॉम वन बॅक्टेरियल सेल टू अनदर. ओके, मग ORI Tचं काम काय आहे? ORI Tचा टू रिप्लिकेट सिंगल स्ट्रँड ऑफ DNA अँड इट ट्रान्सफर टू अनदर बॅक्टेरियल सेल. म्हणजे सिंगल स्ट्रँडचा कॉपी तयार करणे आणि ते ट्रान्सफर करण्याचं काम हे ORI T करतात. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ ORI V? टू ट्रान्सफर डबल स्ट्रँडेड रिप्लिकेशन्स. ओके, ORI T हे काय करतो? फक्त सिंगल स्ट्रँड ट्रान्सफर करतो. ORI Vचं काम काय आहे की हे डबल स्ट्रँडचं रिप्लिकेशन करणे आणि ते ट्रान्सफर करण्याचं काम हे ORI V करतात. ओके, नाउ नेक्स्ट इज par A, par B आणि par C. What are these? These are the partitions of F plasmid DNA to daughter cells. Okay, partitions एक जेवढे डॉटर सेलमध्ये ट्रान्सफर होणारे जीन्स आहेत त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हे पार्टिशन्स आहेत. ओके, ड्युरिंग सेल डिव्हिजन टू पार्टिशनिंग F plasmid DNA to daughter cells during cell division. ओके,
Here AR is present. Now what is AR? It is nothing but the antibiotic resistance gene. Okay, antibiotic resistant genes are present and multiple cloning sites are present. त्यालाच आपण MCS असंही म्हणतो, मल्टिपल क्लोनिंग साइट्स आर प्रेझेंट. ओके, आता हे मल्टिपल क्लोनिंग साइट्स म्हणजेच काय आहे की हा एक लॅक झेड आहे. इट इज ऑल्सो द अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन अँड इट इज द मल्टिपल क्लोनिंग साइट. म्हणजेच काय की ह्या मल्टिपल क्लोनिंग साइटमध्ये various types of endonucleases are present to cleave the double-stranded chromosome. Okay, to cut the double-stranded chromosome of back. Okay, मग ह्यात हे काय काय आहे? इको RI हा एक एंडोन्यूक्लियस आहे, BAM H1 एंडोन्यूक्लियस आहे, हिंड C3 हा एक एंडोन्यूक्लियस आहे, नॉट 1 अँड नॉट 2 हे पण एंडोन्यूक्लियसेस आहेत. ओके, यांचं काय काम आहे की टू क्लीव द दिस बॅक. ओके, अँड इन ॲडिशन टू दिस T7 promoter and SP6 promoters are also present on the lac Z portion of the back. Okay, T7 आणि SP6 काय आहेत? प्रमोटर आहेत. कशासाठी? ट्रान्सक्रिप्शन ऑफ इन्सर्टेड जीनसाठी. आता सपोज हा नॉट 1 इथे जर क्लीव केला तर आपल्याला एक सिंगल लिनियर चेन मिळेल. ओके, हा पोर्शन इथे कट केल्यानंतर ह्या दोन्ही पोर्शनमध्ये जो गॅप निर्माण होतो तिथे आपण आपला जो जीन इंटरेस्टेड जीन आहे तो आपण इथं इन्सर्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ DNA लायगेज. ओके, आणि हे ट्रान्सफर करायचं काम कोणी करतं? प्रमोट करायचं काम कोणी करतो? T7 प्रमोटर अँड SP6 प्रमोटर्स. ओके, दिस इज ऑल द स्ट्रक्चर ऑफ बॅक. दॅट मीन्स bacterial artificial chromosomes. Okay, now next, what are the applications or uses of back? म्हणजे त्याचा आपण इम्पॉर्टन्स काय, ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आज नेक्स्ट बघणार आहोत. ॲप्लिकेशन्स ऑर युजेस ऑफ बॅक. फर्स्ट, इट इज यूज्ड इन इनहेरिटेड डिसीजेस. इनहेरिटेड म्हणजेच काय आहे की एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास ऑन होणारे डिसीजेस जे आहेत, ओके, त्यांचा स्टडी करण्यासाठी बॅकचा उपयोग केला जातो. की असे कुठले जीन्स आहेत, ओके, की त्याच्यामुळे हे जीन्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होत आहेत, पेरेंट्स टू त्यांच्या डॉटर्समध्ये, म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ते पास ऑन होत आहेत, ट्रान्सफर होत आहेत. हे कशामुळे होतो आहे ह्याचा स्टडी करण्यासाठी बॅकचा उपयोग केला जातो. आणि हे इनहेरिटेड डिसीजेस कुठले आहेत? डाऊन सिंड्रोम आहे, अल्झायमर डिसीज आहे, ऑन्कोजन स्टडी. ऑन्कोजन स्टडी म्हणजे कॅन्सर सेल स्टडी. कॅन्सरसुद्धा असे आहेत की हे इनहेरिटेड डिसीज आहेत, म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास होणारे डिसीजेस आहेत. ओके, मग ह्याचे जे डाऊन सिंड्रोमचे जीन्स आहेत, मग हे जीन्स कुठले आहेत? मग ह्या हे जीन्स फक्त सिलेक्ट करून आपण बॅक्टेरियल सेलमध्ये त्यांचा प्रोसेस करून मग ते आपण होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. अल्झायमर डिसीज त्याचे जीन्स कुठले आहेत ते आपण बघून त्याचंही बॅकमध्ये ट्रान्सक्रिप्शन करून ते होस्ट सेल्समध्ये ट्रान्सफर करू शकतो. ऑन्कोजीन स्टडी म्हणजे कॅन्सर सेल्स जे आहेत, कॅन्सर होणारे जे जीन्स आहेत त्यांचाही स्टडी करून आपल्याला ते होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट वन इज इन्फेक्शियस डिसीजेस कुठले आहेत त्यांचंही ह्याच्यातून स्टडी केलं जातं. DNA व्हायरसेस आहेत आणि RNA व्हायरसेस आहेत. व्हायरसेस हे दोन प्रकारचे आहेत, ज्याच्यात DNA सुद्धा प्रेझेंट आहेत आणि काही व्हायरसेसमध्ये RNA प्रेझेंट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल हर्पीज, आणि आता सध्याचा असेल रिसेंट वन इज द कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसमध्ये RNA आहेत, जे RNA आपल्याला ट्रान्सफर केलं जातात. ओके, कंटॅजियस आहेत म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे ते ट्रान्सफर होतात. ओके, त्यालाच आणि हे ट्रान्सफर करायचं काम कोण करत असतो? वेक्टर करत असतो. ओके, हे वेक्टरचं काम ट्रान्सफर करायचं काम आहे. ओके,
मग हेच वेक्टर कुठले आहेत की प्लाझमिड्स आहेत, कॉस्मिड्स आहेत, बॅक आहे, याक आहे, म्हणजे ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. ते आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत. ओके. मग ह्यांचे RNA स्ट्रक्चर कसं असणार आहे, DNA स्ट्रक्चर कसं आहे, मग त्याच्यात आपल्याला काय मॉडिफिकेशन्स करता येतात का, हे सगळं आपण बॅक यूज करून करू शकतो. ओके. हे सगळे आपल्याला बॅकवरून करता येईल. दिस इज ऑल अबाउट द बॅक. पण रिसेंटली हे सगळं झालं 1992 मध्ये याचा डिस्कवरी झालेली आहे. ओके. फ्रॉम 1990 टू 2000 पर्यंत 2005 पर्यंत बॅकचा उपयोग और युजेस केला जायचा. पण आता रिसेंटली ह्याच्यापेक्षाही जास्त मॉडिफाईड टेक्निक्स आलेले आहेत आणि ते आहेत शॉटगन सिक्वेन्सिंग. ओके. शॉटगन सिक्वेन्सिंग हे बॅकपेक्षाही जास्त ॲडव्हान्स्ड टेक्निक आहे आणि ह्याच्यापेक्षाही जास्त नेक्स्ट वन इज नेक्स्ट जेन सिक्वेन्सिंग टेक्निक. ओके. शॉटगन सिक्वेन्सिंग अँड नेक्स्ट जेन सिक्वेन्सिंग हे दोन सध्याला जास्त उपयोगात येणारे, उपयोग करणारे टेक्निक्स आहेत इन मॉडर्न टेक्निक्स. ओके. मॉडर्न टेक्निक्स आहेत. ओके. This is all about our bacterial artificial chromosome. Okay. Next time we will see the yeast artificial chromosome, also known as YAC. हे बॅक आहे तर ती YAC, yeast artificial chromosome.